कोट्यवधी भारतीयांच्या मनावर आपल्या सुरेल आवाजाने अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला. त्यांच्या संगीतकार जीवनाची सुरुवात अवघ्या 10व्या वर्षी 1943 साली झाली, जेव्हा त्यांनी मराठी चित्रपटासाठी पहिले गाणे गायले. त्यानंतर 1948 मध्ये चुनरिया या हिंदी चित्रपटासाठी सावन आया है गाणे गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर संगीतकार R.D. बर्मन यांच्यासोबत त्यांची जोडी सुपरहिट ठरली आणि अनेक हिट गाणी त्यांनी गायली. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत आशा भोसले यांनी 12,000हून अधिक गाणी गायली. विविध भाषांमध्ये केलेल्या गायनामुळे त्यांनी आपली खास छाप सोडली आहे. त्यांच्या अपार योगदानाबद्दल त्यांना 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तसेच 2000 साली भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्राप्त झाला. आशा भोसले यांच्या निधनामुळे देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनामुळे संगीतातील एक महान व्यक्तिमत्व हरपले आहे, ज्यांची गाणी आणि संगीताने लाखो लोकांचे जीवन समृद्ध केलं.